पण त्यांचं त्यांनी सगळं परिवार घडवला, मुलांना घडवलं, सामाजिक कार्यकर्ता आहे. हीच आईंच्या याची आयुष्यभराची पावती आहे की त्यांचं संपूर्ण कुटुंब हे समाजसेवा करते. आणि आज त्यांनी देहदान केलं म्हणजे या देहाचा उपयोग हा वैद्यकीय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे. म्हणजे त्यांनी जाताना सुद्धा समाजासमोर एक आदर्श ठेवून गेला की आपण देहदान केलं तर आपल्या देहाचा उपयोग हा जगण्यासाठी नसून हा शिक्षणासाठी होऊ शकतो. हा आदर्श आईंनी घालून दिलेला आहे. तर त्या आदर्शाप्रमाणे आपणही पुढे सगळ्यांनी वागून आईंना अभिप्रेत होतं असं आयुष्य जगावं. आणि सगळ्यांना हीच विनंती की आईंना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. जर कोणाला काही बोलायचं असेल तर आज श्रीमती अनुसायाबाई श्रीराव हे त्यांचं वयाच्या 17व्या वर्षी निधन झालं. शोकाकुल सर्व मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय स्टॉफ व सर्व नातेवाईक आज त्यांच्या आठवणीप्रमाणे थोड्याफार काही वाटतात. मला सर्वसाधारण बैल परिवार आणि मी 1980 पासून तर आज तर आहे आमच्या घराकडे संबंध होते. त्याची मुलं मी लहानपणापासून पाहतोय. भाऊ अक्षरशः गरीब कुटुंबातून भाऊंनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मला असं वाटतं 5 वर्ष चौथरा त्यांचे सरपंच होते. 25 वर्ष आणि 5 वर्ष दिंडोरी पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून काम केलं. कर्नल धर्म सहयोगाने कृष्ण बाबाजी सुद्धा एक चांगले हरिभक्त पारायण होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांना घडवलं. मुलगा भाऊ यांना ट्रेझरी ऑफिसर कलेक्टरमध्ये त्यांनी काम केलं. हे जे कुटुंब आहे या कुटुंबांनी गरीब कुटुंब येताना शाकाहारी आज अक्षरशः आदिवासी कुटुंबामध्ये असताना शाकाहारी राहून विठोबा भक्त पारायण वगैरे कीर्तनकार म्हणून काम केलं. भाऊंचं आता तेवढी सांगायचं मला असं वाटतं की खूप जण भाऊंना बघितलेलं आहे. भाऊंना 3 वेळा 4 वेळा आमदार केला, विधानसभेला भगवानराव गायकवाड असताना त्यावेळी तिकीट काढलं. कृष्णराव चालूसकर होते त्यावेळेस सुद्धा तिकीट काढलं. एक मला असं वाटतं पत्रुभाऊ होते सन्माननीय ते आमचे आदरणीय आहे. त्यावेळेपासून भाऊंचं नशिबानं साथ दिली म्हणा परिस्थिती म्हणा 3 वेळा 4 वेळा ह्या माणसाचं विधानसभेचं तिकीट काढलं. आज सन्माननीय हे दिवस आहे त्यांच्याही जागा आहे ती आज आपल्या भावना असते की पक्कही निघतो असे या कुटुंबातून अनुसाहेबाईंचं निधन झालं. बोललो आज या कुटुंबावर उसळला त्याच्याकडून सामाजिक ताकद या कुटुंबाला देव असं मी देवाला प्रार्थना करतो. आणि मातोश्री अनुसाहेबाई यांना परमेश्वर व कुटामध्ये स्वर्गामध्ये चांगली जागा देव असं सर्वांच्या प्रार्थना करतो. आणि सर्वांच्या मनपूर्वक ज्ञानेश्वरा मस्त काही पायावर तुम्हा वाक्य संतांच्या आज शोकाकुल परिस्थितीत आपण नाशिक शहरामध्ये कैलासवासी डॉक्टर वसंतरावजी पवार मेडिकल कॉलेजला आपण यासाठी या भूमीत किंवा या पवित्र जागेत आलो. हे सुद्धा मंदिर आहे, ज्ञान मंदिरच आहे. माझे स्नेही हरिभक्त परायण धोंडीगावनी हेलबाबा माझ्या वारकरी साहित्य परिषदेचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहे. बाबांच्या सानिध्यात गेले 4 वर्षापासून बाबांचा स्नेह आणि आमचं वारकरी संप्रदायाच्या कामानिमित्त बाबांचं घरी नाही येता आलं. बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक. अनेक वेळा मी माझ्या बाळाला म्हणालो की आपल्याला बाबांची आईला बघायला
व्यस्त काहीतरी अडचणी यातून नाही वेळ मिळाली शेवटी काल बाबांचा फोन आला संध्याकाळी आई गेली तर बाबांनी सकाळी नव्हती मेडिकल कॉलेज सकाळी नव्हता आणि बघता बघाय कैलासवासी मातोश्री म्हणून आपण अनुसया किसनजी थैल यांचं आज स्वर्गात या मातेला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना असेल रामचंद्राच्या चरणी प्रार्थना असेल असे सूत्र घडवलंय. ऐका ना पुत्र व्हायचं मुलगा त्याचा तिन्ही लोकी झेंडा सर काही बाबांच्या सानिध्यात येऊन फक्त 4 वर्ष आले पण अतिशय जुन्या टाईपचं मॉडेल बाबांकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार की ग्रॅज्युएशन झालेला माणूस आहे. कुठल्याही मुंबईच्या किंवा दिल्लीच्या नागपूरच्या बिल्डिंगला जातो ना मी बाबांच्या गायडनिंगमध्ये सगळं इंग्लिश असतं किंवा सही करताना सुद्धा बाबा इंग्लिश आहे. ग्रॅज्युएशन झालेल्या माणसाला चांगलं ते इंग्लिशचे फॉर्म असतात ते बाबा आज या कंडिशनमध्ये रात्र पाठणे पाठ पाठणे केव्हा त्यांच्या गावातून 3-4 किलोमीटर पायी येतात आणि वरीत आल्यानंतर माझ्या पगार 1, 2, 3 मुंबई असं कुठे असं आम्ही जातो. या वयात हा माणूस इतका पडतो हे असे लेखक घडवले त्या मातोश्रीला खरं धन्यवाद दिला पाहिजे. त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद दिला पाहिजे. बाबांचा 2 वर्षापूर्वीचा संकल्प होता की मला आईचं देह दान करायचं मेडिकल कॉलेजला. बाबांनी बघू एकदा आलो नंतर बाबा अत्यानंद आहे. आई बाबी मला त्याचं दुःख नाही आहे. 101 वर्ष मुलांच्या नातवांच्या सांगितलं शेवटच्या मिनिटापर्यंत बाबा आईचं स्नान रोजचं नित्य करणं बाबांना सांगितलं ना माहिती झालं बाबा मिटिंगला जायचं बाबा सांगितलं मला आईचं मग ते पुन्हा संतांच्या आबांकडे यावं लागतं का संतांनी हे सांगितलं पहिले आई वडिलांची सेवा नंतर प्रत्येक आपल्या मुलांची विष्णुमय वैष्णवांचं झालं बाबांनी ते पाळलं. बाबा आईला घेऊन पंढरीला तर शासकीय यंत्रणेतून माणसाने आईचं दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या नंतर 3 नंबरला दर्शन आईचं केलं. आदर्श आम्हाला वाटतं का 4-4 महिने 3-3 महिने बाबा पंढरीला असतात मासाच्या हिशोबाने कोणाजवळ काय ज्ञान आहे कोणाजवळ काय भांडण आहे कोणाजवळ काय सांगू शकत नाही. पण ज्या मातेने आज या सुपुत्र घडवले त्या माऊलीच्या चरणावर नतमस्तक सर्व वाटकऱ्यांचे मला दाखवतो बाबा आपण माझ्या जिल्ह्यात आपण सगळं तालुक्याचा प्रत्येकाच मोबाईल होता मेडिकल कॉलेजला यायचं सगळे जात टायमिंग जिल्ह्यातून पातळीतून लोक आले त्याला वेळ संध्याकाळी वेळ मिळत तिथं बसायला जागा नसते ते शासकीय यंत्रणा आहे त्याला किंवा सर्व स्टॉकच्या त्यांना तुम्ही महान स्वतःची जवळून बघतो बघा स्वतःची नातेवाईक सुद्धा वळू शकतो कामान समाजातला अतिशय परंतु सासू लिंगोपाळ्यात ते ब्राह्मण होऊ शकतात या शिव्यापैकी हे तिथे गेल्यानंतर ते पाठी असं पाय तुम्ही सर्व याच्या पुस्तकच लिंगातलेच देवात असं म्हणतात. एक माणसाला जवळून बॉडीला टच करून संपूर्ण त्या शिबिराची टीका टाकली काय प्रोसेस असते तुमच्या डॉक्टरीच्या मोठं क्षेत्र आणि मोठं मानवाच्या सेवेची तुम्ही मोठी जबाबदारी उचलत होती. मेडिकल ऑफिसर आहात तुम्ही मोठमोठे तुमच्या डिग्र्या बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा असं वाटतं आपण वाटते संप्रदायात काहीच केलं नाही बाबा फक्त आहे तोपर्यंतच आपण शरीर या मृतदेहाचं काय मला माझी स्वतःची तुमचा आपल्या लेक्चर ऐकून मला सुद्धा संकल्पना वाटते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पट साहेब दिवशी मी द्यायला आदर्श
नागरिक म्हणून नाही, आदर्श वाढतील म्हणून किंवा माझे वाढतील संप्रदाय म्हणून चांगल्या दिशा दाखवण्याचं काम त्यासाठी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पटसारखी कुटुंबी देऊ थोडंसं एक क्षणाचा आत्ता का ते जाता नाही काय होऊ शकतं 2 वर्षातील 20 वर्ष आपण नाही बघू शकत 100 वर्ष तो काळ नाही गायला तो त्याचा खाण्याचा पिण्याचा तशी पदार्थ नाही गायले शिगार शक्ती आणि सांग काही असं काही नाही सगळं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण नाही म्हणली आणि काय सरकारी फी असं म्हणजे काय कसे असतील तर मला सगळं सांगा आणि एक वाटकांकडे आदर्श आदर्शाची नवीन खूप ठेव्या गुलाब नंदनीचा मान्य वाटके साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने नवे माझा अख्खा वाटके साहित्य परिषदेचे जिल्ह्याचे पदाधिकारी तालुका पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या वतीने मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली तिला पांडुरंगाच्या चरणाजवळच जागा लावा आजची तिची पण अतिशय उत्कृष्ट होती काल चतुर्थी गणेश चतुर्थी शुभ दिन इतकं सोपं नाही इतकं चांगलं आज काही परिवाराने सरांनी जे त्यांच्या आईचं देहदान करून एक मोठा आदर्श करून दिलेला आहे हे देहदान केल्याबद्दल मी शरीररचनाशास्त्र विभाग डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आमचे डीन डॉक्टर सुधीर बांगडे सर आमचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सर यांच्या वतीने मी इथे कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि वेळोवेळी काही अडचण असेल तर संपर्कात राहू असं मी त्यांना आश्वासन पूर्ण